आज माऊलींची पालखी साडसोड मुक्कामी आहे आणि या दरम्यान राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी आता माऊलींच्या पालखीचं दर्शन घेतलं आहे। राज्यपाल साहेब, तुम्ही माऊलींचं दर्शन घेतलेलं आहे। दरवर्षी लाखोंचा मेळा भरतो, काय सांगाल एकूणच या संपूर्ण वारीच्या? मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घेऊन आलो, पादुकाचं दर्शन घेऊन आलो आणि आता इथं माऊलींच्या पादुकाचंही दर्शन या ठिकाणी घेतलं आहे। मी ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू तुकारामजी महाराज आणि पांडुरंगाला नेहमी आम्ही यावेळेला प्रार्थना करत असतो की यावर्षी पाऊस पाणी चांगला होऊ दे, शेतकऱ्याला सुख समाधान लाभू दे, कारण सगळ्या जनतेचं लक्ष पावसावर असतं। पाऊस पडला तर अन्नधान्य पिकतं आणि त्यामुळे अतिशय महत्त्वाचा पाऊस असतो, म्हणून आम्ही परमेश्वराला पहिलं साकडं ते घालतो आणि नंतर या देशाची प्रगती व्हावी, हा देश जगद्गुरू व्हावा या दृष्टीने प्रत्येक नागरिकाने प्रयत्न करण्याची गरज आहे। भारताच्या नागरिकाला तो एक अभिमानाचा मान आहे आणि त्यामुळे त्यांनी त्याप्रमाणे देखील भारताच्या एकूण सगळ्या याच्यावर लक्ष करावं। आपलं गाव सुधारलं की तालुका सुधारतो, तालुका सुधारलं की जिल्हा सुधारतो आणि प्रदेश आणि राष्ट्र सुधारतं। त्याप्रमाणे प्रत्येकाने प्रयत्न करावे ही विनंती करत असतो। पाऊस पाणी पडू दे अशी मागणी तर राहणार आहे, पण प्रमुख मागणं काय असणार आहे पांडुरंगाच्या यावर्षी? नाही, कायमचीच मागणी आमची पाऊस पडू देण्याची आणि शेतकऱ्याला सुख आणि समाधान मिळावं ही मागणी असते। धन्यवाद साहेब। तर दर्शन घेतल्यानंतर राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी आपली प्रतिक्रिया जी आहे ती लिहिली पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन तुषार सेनेसह विनय जगताप, TV9 मराठी, सासवड, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।